विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातील 17वा पाठ सुंदर दात स्वच्छ शरीर हा पाहणार आहोत. बाळांनो, पाठाच्या सुरुवातीला आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, तुमच्या वर्गातल्या किती जणांचे दात पडले आहेत? आपल्या मित्रमैत्रिणींना विचारा की किती जणांचे दात पडलेले आहेत. ज्यांचे दात पडलेले आहेत त्यांना पुन्हा नवे दात येतील का? तर निश्चितपणे जी लहान मुलं आहेत त्यांना दात पडले की पुन्हा नव्यानं दात येत असतात. काही आजींचे किंवा आजोबांचे सगळे दात पडतात, त्यांना पुन्हा नवे दात येतात का? तर याचं उत्तर नाही असं आहे. ज्या आजीचे किंवा आजोबांचे सगळे दात पडतात त्यांना पुन्हा नवे दात येत नाहीत. त्याचं कारण म्हातारपणी पडलेले दात परत येत नाहीत. इथं आपल्याला एक गोष्ट दिलेली आहे. सुभाष नावाचा मुलगा आहे आणि त्याच्या आजोबांची ही गोष्ट आहे. आमच्या आळीतली सारी मुले संध्याकाळी खेळायला जमली होती. सुभाष आला नव्हता. तो आजोबांच्या बरोबर दातांच्या डॉक्टरांकडे गेला होता. 3 महिन्यांपूर्वी आजोबांचे दात काढून टाकले होते. आज त्यांना नवीन कवळी मिळणार होती. मोनिकाताई म्हणाली, अशी कवळी खऱ्यासारखी दिसते, पण ते दात खोटे असतात. पहिलीतल्या अहमदने विचारले, नवीन कवळी कशासाठी? माझ्या दादाचे दात पडले होते, पण त्याला सगळे दात परत आले. तसे सुभाषच्या आजोबांना येणार नाहीत का? हे ऐकून सारेजण हसले. मोनिकाताईने अहमदला समजावून सांगितले, अरे, लहानपणी दात येतात ना, त्यांना दुधाचे दात म्हणतात. ते 7व्या-8व्या वर्षी पडतात. त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात. त्या दातांना कायमचे दात म्हणतात. ते पडले तर पुन्हा येत नाहीत. बाळू म्हणाला, नाही आले तर नाही आले. खोट्या दातांची कवळी कशाला करून घ्यायची? त्यावेळी मोनिकाताई म्हणाली, बाळू, तू तिसरीत आहेस ना, तुझ्या वर्गातल्या 10-12 जणांचे तरी दात पडले असतील. तुझेही दात पडले आहेत. दात पडले तर खाताना आणि बोलताना त्रास होतो ना? बाळू म्हणाला, हे मात्र खरे. भाजलेले दाणे मला इतके आवडतात, पण खाता कुठे येतात? मेरी म्हणाली, आणि बाळू श म्हणू शकत नाही. पुढचे दात पडलेत ना. श म्हणायला गेला की शिट्टीच वाजते. ते ऐकून पुन्हा एकदा सारेजण हसले. मोनिकाताई म्हणाली, आता समजले ना, कायमच्या दातांची काळजी घेणे का गरजेचे असते? तेवढ्यात सुभाष आणि आजोबा परत आले. आजोबा मुलांकडे पाहून हसले. त्यांच्या नव्या कवळीचे दात छान चमकत होते. बाळांनो, एक छोटीशी गोष्ट दिलेली आहे. हा संवाद आहे लहान मुलांचा. सुभाषच्या आजोबाचे दात पडलेले आहेत आणि ते कवळी बसवायला दवाखान्यामध्ये गेलेले आहेत. त्यावेळी अहमद विचारतो, त्यांना नवीन दात येणार नाहीत का? तर मोनिकाताई सांगते, लहानपणी दात येतात, त्यांना दुधाचे दात असं म्हणतात. लहानपणी येणाऱ्या दातांना दुधाचे दात असं म्हटलं जातं. आणि हे दुधाचे दात 7व्या-8व्या वर्षी पडतात. दुधाचे दात केव्हा पडतात? तर 7व्या-8व्या वर्षी पडतात. आणि परत जे दात येतात ते दात कायमचे असतात. या दातांची नीट काळजी घेतली नाही किंवा काही वेळा ते जर पडले तर खाताना आणि बोलताना त्रास होतो. आणि यावेळी बाळू नावाचा जो मुलगा आहे त्याच्या बाबतीत तो म्हणतो, मलाही शेंगादाणे खाता येत नाहीत. आणि त्यावेळी मेरी म्हणते की बाळू श म्हणू शकत नाही. म्हणजे दात हे आपल्याला कशासाठी गरजेचे आहेत? खाण्यासाठी तर गरजेचे आहेतच, पण त्याचबरोबर स्पष्ट उच्चार म्हणजेच बोलण्यासाठी देखील आपल्याला दातांची गरज आहे, हे लक्षात घ्या. बाळांनो, पुढे एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हातारपणी खूप जणांचे दात पडतात, पण काही जणांचे कायमचे दात खूप आधी पडतात. त्याचे कारण काय असावे? म्हातारपणी सगळ्यांचे दात पडतात, बऱ्याच जणांचे दात पडतात, पण काही जणांचे जे कायमचे दात आहेत ते खूप आधी पडतात. मग याचं कारण काय?
तर याचं कारण आहे दातांची काळजी नीट न घेणं. मग दातांची काळजी कशी घ्यायची हे आता आपण बघूया. काहीही खाल्ले की तोंड धुवावे. दातांची काळजी घेण्याचा पहिला मार्ग आहे काहीही खाल्लं की तोंड धुवावे. चूळ भरावी. दातांवरून आतून आणि बाहेरून बोट फिरवावे. काही खाल्लं की काय करायचं असतं, तोंड धुवायचं असतं, चूळ भरायची असते, दातावरून आतून आणि बाहेरून बोट फिरवायचं असतं. खुळखुळून 5-6 वेळा चुळा भराव्यात. दातांची काळजी कशी घ्यावी त्यातला पहिला मार्ग सांगितलेला आहे. काही खाल्लं की तोंड धुवायचं, चूळ भरायची, दातावरून आतून आणि बाहेरून बोट फिरवायचं आहे, 4-5 वेळा चूळ भरायचे आहे खुळखुळून. नाहीतर काय होईल, नाहीतर अन्नाचे कण तोंडात राहतात. नाहीतर अन्नाचे कण तोंडात राहतात, दातांना आणि जिभेला चिकटून बसतात. अन्नाचे कण दातांना आणि जिभेला चिकटून बसतात, दातामधील फटीमध्ये अडकतात आणि ते तोंडात राहिले तर कुजतात. त्यामुळे तोंडाला घाणेरडा वास येतो. वारंवार असेच होत राहिले तर हिरड्या खराब होतात. हिरड्यामधून रक्त यायला सुरुवात होते, पू यायला सुरुवात होतो आणि मग तीच घाण पोटात जाते. त्यामुळे पोटाचे विकार होतात. शिवाय कुजलेले अन्नकण तोंडात राहिले की त्याचा परिणाम म्हणून दात किडतात, हळूहळू दात हालायला लागतात आणि सरतेशेवटी पडतात. हे टाळायला हवं. त्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर दात घासावेत. त्याचबरोबर जीभ आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात. बाळांनो, आपल्याला दातांची काळजी कशी घ्यायची हे अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. काही खाल्लं की तोंड धुवायचं आहे, चूळ भरायची आहे, दातावरून आतून आणि बाहेरून बोट फिरवायचं आहे, खुळखुळून 5-6 वेळा चुळा भरायच्या आहेत. नाहीतर अन्नाचे कण तोंडात राहतील, दातांना आणि जिभेला चिकटून बसतात, दातातील फटीमध्ये अडकतात आणि ते तसेच जर तोंडात राहिले तर ते कुजतात, तोंडाला घाण वास येतो. त्याचप्रमाणे ती घाण पोटात जाते, पोटाचे विकार होतात, दात हालायला लागतात, ते पडतात. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर दात घासावेत. जीभ आणि हिरड्या स्वच्छ केल्या पाहिजेत. दात घासण्यासाठी काहीजण कडुलिंबाच्या किंवा बाभळीच्या काड्या वापरतात. दात घासण्यासाठी कशाच्या काड्या वापरतात, कडुलिंब आणि बाभळीच्या काड्या वापरतात. काही जण बाजारात मिळणारे दंतमंजन वापरतात. काही जण काय करतात, बाजारात मिळणारे दंतमंजन वापरतात. घरी तयार केलेली राखुंडी देखील वापरतात. काही जण ब्रश आणि पेस्ट वापरतात. दात घासण्यासाठी काय काय वापरलं जातं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. बाजारात मिळणारं दंतमंजन वापरलं जातं. काही वेळा कडुलिंबाच्या बाभळीच्या काड्या वापरल्या जातात. काही जण ब्रश वापरतात, पेस्ट वापरतात. आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. कडुलिंबाच्या बाभळीच्या काड्या किंवा राखुंडी वापरल्यामुळे दातातल्या फटी पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. बाळांनो, ज्यावेळी तुम्ही कडुलिंबाच्या काड्या वापरता किंवा बाभळीच्या काड्या वापरता किंवा राखुंडी वापरता त्यावेळी दाताच्या फटी स्वच्छ होत नाहीत. त्याचप्रमाणे राखुंडी कशी असते, खरखरीत असते, काड्या कठीण असतात, त्यामुळे हिरड्यांना इजा होते. ब्रश आणि पेस्ट जर वापरली तर दातामधील फटी नीट स्वच्छ करता येतात. शिवाय पेस्टचा फेस होतो, त्यामुळे फटीमध्ये अडकलेले कण बाहेर पडायला मदत होते. ज्यावेळी तुम्ही ब्रश वापरता, ब्रश वापरण्याचा आणि पेस्ट वापरण्याचा फायदा काय, तर पेस्टचा फेस होतो, त्याचप्रमाणे फटीमध्ये अडकलेले कण जे आहेत ते ब्रशमुळं बाहेर पडायला मदत होते. आता आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, तोंड धुण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती? तोंड धुण्याची सगळ्यात चांगली पद्धत कोणती आणि का? तर त्याचं उत्तर आपल्याला आधीच सांगितलेलं आहे. ज्यावेळी आपण काहीही खाल्लं तर त्यावेळी काय करायचं आहे, चूळ भरायची आहे. त्याचप्रमाणे आतून आणि बाहेरून बोटाने दात स्वच्छ करायचे आहेत आणि 5-6 वेळा अशा चुळा भरायच्या आहेत. ही तोंड धुण्याची सर्वात चांगली पद्धत आहे. आता आपल्याला अजून आणखी एक प्रश्न विचारलेला आहे, खाण्याआधी हात का धुवायचे?
एक काचेचं चंचू पात्र घ्या. ते अर्धे भरेल इतके स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये ओता. वर्गातील कोणत्याही एखाद्या विद्यार्थ्याला अथवा विद्यार्थिनीला त्याच्यात हात धुवायला सांगा. ज्यावेळी तुम्ही हात धुवाल या चंचू पात्रामध्ये, त्यावेळी तुम्हाला दिसून येईल की तुमच्या हाताची जी घाण आहे, माती आहे, त्यामुळे पाण्याचा रंग तर बदललाच आणि त्यामुळे पाण्याच्या मध्ये तुमच्या हातातल्या ज्या अशुद्ध गोष्टी आहेत त्या तुम्हाला दिसू लागतील. ज्यावेळी आपण हात धुतो त्यावेळी ते पाणी गढूळ झालेलं आपल्याला दिसून येईल. मग याच्यातून आपल्याला काय समजतं, तर दिवसभरात आपण अनेक वस्तूंना हात लावत असतो, जमिनीला हात लावतो, वेगवेगळ्या वस्तू हाताळतो, त्याच्यावरती धूळ असते. ही सगळी धूळ आपल्या हातांना चिकटते आणि ज्यावेळी आपण काही खात असतो त्यावेळी ती धूळ जर आपण हात धुतले नाहीत तर त्या खाण्याबरोबर आपल्या पोटामध्ये जाऊ शकते. त्यामुळं दिवसभरात अनेक कारणाने आपले हात अस्वच्छ झालेले असतात. ते स्वच्छ करण्यासाठी म्हणून आपण खाण्यापूर्वी हात धुतो, अन्यथा आपण आजारी पडू, हे लक्षात ठेवायचं आहे. कुठे खरचटले, जखम झाली तर अनेक जण जखमेवर ओली माती लावतात. बघा, काही वेळा खरचटलं, जखम झाली तर बरीच मुलं काय करतात, जखमेवरती माती लावतात. पण ते चुकीचं आहे. त्यामुळं जखम चिघळू शकते, जखमेमध्ये पू होऊ शकतो, लक्षात ठेवायचं आहे. पण शरीराची स्वच्छता ही आपली आपणच ठेवली पाहिजे. घाणेरड्या हाताने जर जेवण केलं तर ती घाण पोटात जाते, पोट बिघडते. म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी आठवणीने हात धुतले पाहिजेत. जशी दातांची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे, तशीच केसांची, नखांची देखील स्वच्छता ठेवायला हवी. 5 ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी. त्यासाठी रोज अंघोळ करायला पाहिजे. आठवड्यातून निदान एकदा तरी केस धुतले पाहिजेत. बाळांनो, आपल्याला ह्या स्वच्छतेच्या काही सवयी सांगितलेल्या आहेत. या सवयी आपण अंगीकारल्या पाहिजेत. 5 ज्ञानेंद्रियांची स्वच्छता ठेवली पाहिजे, दाताची स्वच्छता ठेवली पाहिजे, केसांची स्वच्छता ठेवावी, नखांचीही स्वच्छता ठेवली पाहिजे, रोज आंघोळ केली पाहिजे, आठवड्यातून निदान एकदा तरी केस धुतले पाहिजेत. स्वच्छता ठेवली नाही तर वेगवेगळे आजार होऊ शकतात. खरा हुशार कोण, तर सकाळी झोपून उठल्यावर सगळेजण दात घासून तोंड धुतात. सकाळी झोपून उठल्यानंतर सगळेजण दात घासून तोंड धुतात, पण झोपायच्या आधी देखील आठवणीने दात घासून तोंड धुतात. ते सगळे खरे हुशार. जे लोक सकाळी उठल्यानंतर दात घासून तोंड धुतात ते हुशार आहेतच, पण खरे हुशार कोण, झोपायच्या आधी देखील आठवणीनं दात घासून तोंड धुतात, ते खरे हुशार आहेत. त्याचप्रमाणे जेवण झाल्यावर सगळेच हात धुतात, पण जेवायच्या आधी देखील आठवणीने हात धुतात, ते सगळे खरे हुशार. बघा, तर दात किती वेळा घासायचे आहेत, तोंड किती वेळा धुवायचं आहे. सकाळी उठल्यानंतर दात घासून तोंड धुवायचं आहे. त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी देखील दात घासून तोंड स्वच्छ धुवायचं आहे. त्याचप्रमाणे बाळांनो, जेवण झाल्यावर सगळेजण हात धुतातच, पण जेवायच्या आधी देखील आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत. या पाठामध्ये आपण काय शिकलो, तर लहानपणी जे दात येतात त्यांना दुधाचे दात म्हणतात. दुधाचे दात कितव्या वर्षी येतात, तर 7व्या 8व्या वर्षी हे दुधाचे दात पडत असतात. पण लहानपणीच हे दुधाचे दात पहिल्यांदा आपल्याला येत असतात. त्यानंतर पुन्हा एकदा जे दात येतात, दुधाचे दात पडल्यानंतर त्या दातांना कायमचे दात असं म्हटलं जातं. कायमचे दात पडले तर पुन्हा दात येत नाहीत, म्हणून दातांची काळजी घ्यावी. दात अस्वच्छ असतील तर तीच घाण पोटात जाते, त्यामुळे पोटाचे आजार होतात. खेळताना, कामे करताना हात अस्वच्छ होतात. जेवताना तीच घाण पोटात जाते, त्यामुळे पोट बिघडते. म्हणून हात स्वच्छ धुवून जेवायला बसावे. आपल्याला उत्तर सांगता आलं पाहिजे.
हात स्वच्छ धुवून का जेवायला बसायचं? तर त्याचं कारण आहे, खेळताना कामे करताना हात अस्वच्छ होतात, जेवताना तीच घाण पोटात जाते, त्यामुळे पोट बिघडते, म्हणून हात स्वच्छ धुवून जेवायला बसावे. केसांची, नखांची आणि ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी, हे देखील आपण शिकलो. बाळांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवायला हवी. आपलं शरीर हे आपणच स्वच्छ ठेवायला हवं. दुसरं कुणीही आपल्या शरीराची स्वच्छता करू शकत नाही, जितकी आपण आपल्या शरीराची काळजी आणि स्वच्छता करू शकतो. बाळांनो, तुम्हाला हा पाठ समजला असेल अशी मी आशा करतो आणि तुमच्या अभ्यासाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.